CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। खरात परिवाराने हळदी कुंकवामध्ये वाटलं भाजीपाल्याचं वाण। मकर संक्रांत हा स्त्रियांचा एक अतिशय महत्त्वाचा उत्सव। या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना वाण देऊन परंपरा जोपासत असतात। अशीच परंपरा जोपासण्याचे काम चिखली येथील माजी नगरसेवक दीपक खरात यांच्या सुविद्य पत्नीने केले। दीपक खरात यांचा भाजीपाल्याचा ठोक व्यवसाय असून एक प्रतिष्ठित आडत व्यापारी म्हणून त्यांचं नावलौकिक आहे। त्यांच्या पत्नीसह खरात परिवाराने या वर्षी मकर संक्रांतीचे वाण वाटत असताना सुवासिनींना भाजीपाल्याच्या वाणाचे वाटप केले। CCN न्यूज साठी शुभम तुपकर सह रितेश खरात, चिखली, बुलढाणा। सविता भागवत खरात। आम्ही सर्व म्हणजे माझ्या घरातल्या सर्व जावा, सुनबाई, सासा सर्वांना धरून आम्ही हा हळदी कुंकाचा प्रोग्राम केलेला आहे। आणि सर्वात मेन म्हणजे हा सर्व ताजा भाजीपाला हा आमच्या शेतातला आहे। आणि सर्व गृहिणी ज्या हळदी कुंकाला येतात तर आम्ही आमच्या वतीने जे फुलमाळी जे आमच्या शेतात पिकतं तर त्याचा सगळा उपयोग घरी जाऊन त्या गृहिणी करावा याच्यासाठी हा उपक्रम केलेला आहे। सौ नेहा दीपक खरात परिवाराच्या वतीने आगळा वेगळा हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे वाणामध्ये संपूर्ण ताजे भाजीपाला माझ्या महिला भगिनींसाठी आम्ही शेतामधील ठेवलेला आहे। शिवाय आजचा सर्व देखावा शेतीवर आधारित आहे। मी आज सर्वांना विनंती करते की आपण प्लास्टिक वगैरे आदी वस्तूचा उपयोग न करता असा उपयोगी वस्तूचा काही उपयोग करावा। यावर्षी खरात परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकाचा कार्यक्रम परिवारातील सर्व महिलांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे यावर्षीचा संपूर्ण देखावा शेतकरी कुटुंबावर आणि शेतकरी राजावर हा यावर्षीचा देखावा आहे। आणि घरच्या महिलांनी महिला भगिनींसाठी वाण म्हणून शेतातील संपूर्ण ताजा भाजीपाला आणि सकस आहार या माध्यमातून या परिवाराच्या वतीने आमच्या महिला भगिनींना मिळावा म्हणून ताजा भाजीपाला आपल्या स्वास्थ्यासाठी आज या वाणामध्ये ठेवलेला आहे। आणि यातून सांगायचं एकच आहे की जे या बळीराजाचे हाल होत आहे त्यामुळे कुठेतरी या बळीराजालाही न्याय मिळाला पाहिजे आणि या शेतमालाला भाव आला पाहिजे, हाही उद्देश आज परिवाराने या माध्यमातून सर्वांपर्यंत ठेवलेला आहे। आणि मी सर्वांनाही विनंती करेल की आपणही प्लास्टिकचा उपयोग टाळण्यासाठी आणि असे प्लास्टिकचे उपयोग केल्यापेक्षा असा हा सर्वांना उपयोगी पडेल असा उपक्रम माझ्या महिला भगिनींनी राबवावा अशी मी आजच्या दिवशी सर्व माझ्या महिला भगिनींना विनंती करतो। आमची माळियाची जात शेत पिकव बागायत याच शब्दाला अनुसरून यावर्षी खरात परिवाराने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण वाण हा भाजीपाला ठेवण्यात आलेला आहे। आणि यातून एवढाच संदेश आज या सर्व भगिनींना द्यायचा आहे की आपण आपल्या निरोगी आणि स्वास्थ्य आहारासाठी सुंदर, स्वच्छ आणि ताज्या भाज्या घ्या असाच या परिवाराचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आज खरात परिवाराने ठेवलेला आहे। आणि आजची संपूर्ण थीम ही शेतकरी राजावर आहे, माझ्या बळीराजावर आहे आणि शेतकरी बांधवाचं जीवन कशा प्रकारे आजही आहे आज या हळदी कुंकाच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।